नमस्कार, मी वैष्णवी जोशी. न्यूज मराठी 24/7च्या सर्व प्रेक्षकांना नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. तर एक नजर टाकूया त्याच्या ठळक बातम्यांकडे. महिला सशक्तीकरण कार्यक्रम हा छत्रपती संभाजीनगर शहरातील मराठवाडा सांस्कृतिक क्रीडा मंडळ इथे होणार असून या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाला महिलांची मोठी गर्दी होणार असून प्रशासनाने तशी व्यवस्था या ठिकाणी केली आहे. मुख्यमंत्री यांचा कार्यक्रम यात होत आहे. बंदोबस्त लावण्यात आलेला. नमस्कार, मी ACP शिंदे शहर विभाग. आज आमच्या शहर विभागाच्या हद्दीमध्ये सांस्कृतिक क्रीडा मंडळ या ठिकाणी लाडकी बहीण या शासकीय कार्यक्रम होत आहे. यासाठी माननीय मुख्यमंत्री व दोन्ही माननीय उपमुख्यमंत्री या कार्यक्रमाला हजर राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात महिला येणार असल्यामुळे पोलीस बंदोबस्ताची चोख व्यवस्था करण्यात आलेली आहे. यामध्ये आमचे DCP नितीन बगाटे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही 3 ACP, 10 PI, 36 PSI, API आणि 128 पुरुष आणि 176 महिला आणि 40 होमगार्ड असा तगडा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. लाडक्या बहिणींना कोणत्या प्रकारचा त्रास होणार नाही याचे सर्व बंदोबस्तचे अधिकारी कर्मचारी दक्षता घेणार आहेत. आणि या कार्यक्रमासाठी माननीय मुख्यमंत्र्यांचा प्रोग्राम नुसार 1:30 वाजता आगमन होणार आहे. त्यानंतर 3:30 वाजेपर्यंत येथे कार्यक्रम पार पडणार आहे. न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार. जिल्ह्यातील अक्कलकुवा पोलीस स्टेशन हद्दीत रात्रीच्या सुमारास इनोव्हा गाडी क्रमांक GJ26 A3363 वरील चालक हिमंत सिंग पावरा हा भरधाव वेगाने अक्कलकुवा पोलीस स्टेशन जवळून जात असताना पोलीस प्रशासनाने संबंधित गाडीचा पाठलाग करून मोरंबा रस्त्यावर शेळटापाणी गावाजवळ पकडलं असता त्या गाडीत अवैध मद्यासाठी रॉयल ब्लू कंपनीचं 48 बॉक्स मिळून आलेत. ओके. माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रवणदत्त साहेब नंदुरबार यांच्या आदेशान्वये अवैध धंद्यावर कारवाई करण्याबाबतचे आदेश झाले आहेत. SP सरांच्या मार्गदर्शनाखाली ॲडिशनल SP श्री कांबळे सर, ASP श्री दर्शन दुगड सर यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे आदेश झाले होते. त्याप्रमाणे आम्हाला प्रायव्हेट गाड्यांमधून अवैध दारू वाहतूक चालू असल्याबाबतची खबर मिळाली होती. त्या अनुषंगाने आम्ही DB स्टाफ आणि आम्ही फिल्डिंग लावली आणि एक इनोव्हा गाडीमधून माल मोरंबा होरापळीकडे जाणार असल्याची माहिती मिळाली होती रात्री 8:30ला. गाडी जेव्हा अक्कलकुव्यातून पास झाली तेव्हा आम्ही गाडीचा पाठलाग केला. गाडी OPच्या दिशेने खापर OPच्या दिशेने निघाली. आम्ही खापर OPच्या स्टाफला कळवलं. खापर OPचे कर्मचारी, आमचे DBचे कर्मचारी आणि आम्ही त्या गाडीचा पाठलाग करत त्या गाडीला मोरंबा गावाच्या पुढे पकडली. सदर गाडीमध्ये रॉयल विस्कीचे 48 बॉक्स साधारण 5,76,000 रुपये किमतीचा माल त्या इनोव्हा गाडीमध्ये मिळून आला. त्या गाडीला आपण जप्त केलं आहे आणि गुन्हा दाखल केला आहे. त्याचे जो चालक आहे आरोपी हिम्मत सिंग पावरा याला अटक केलेली आहे आणि तो माल त्याला ज्याने आणून दिला होता तो जिथं देणार होता याबाबत तपास करून पुढील कारवाई करत आहोत. हा फोटो घेतो, पहिले व्हिडिओ घेऊ. न्यूज मराठी 24/7.
नवा भारत नवा विचार. प्रत्येकाचा राजकीय स्वार्थ असतो, त्यामुळे ते जात असतील तर आम्हाला पर्वा नाहीये. त्यांनी सुखात राहावं. तसंच एकनाथ शिंदेंनी आम्हाला एक घाव केलाय, आम्ही त्यांना बदल्यात हजारो घाव देऊ, तर शिंदे गटाला सुद्धा त्याचे परिणाम भोगायला लावू. त्यांनी एक खेळी खेळली, आम्ही 10 खेळी खेळू, त्याचे परिणाम शिंदे गटाला भोगायला लावू, अशी भूमिका आम्ही घेऊ, असं वक्तव्य आमदार बच्चू कडू यांनी केलंय. प्रत्येकाचा व्यक्तिगत आपापला राजकीय स्वार्थ असतं, त्या निमित्तानं ते केले असेल. त्याची आम्हाला काही पर्वा नाही आहे. त्यांनी आहे तिथं एकदम सुखानं राहावं. पण आम्ही शिंदे साहेबांना जो आत्ता आम्हाला एक घाव केलेला आहे, त्याचे हजारो घाव, त्याच्या बदल्यात आम्ही हजारो घाव देईल. शिंदे गटाला सुद्धा आम्ही या सगळ्या संदर्भात, त्यांनी एक खेळी खेळली, आम्ही 10 खेळी खेळू आणि त्याचे परिणाम शिंदे गटाला भोगायला लावू. अशा प्रकारच्या भूमिका निश्चितच समोरच्या काळात घेतल्या जाईल. आम्ही सुद्धा मैत्री कायम ठेवून राजकुमारजीच्या सोबत आमचा उमेदवार दमदारपणे तिथे उभा करू. काही राजकीय हेतूनं आलेले असतात, काही आर्थिक हेतूनं आलेले काही लोक असतात. काय होतं आहे का, कार्यकर्त्यामध्ये हौसे नवसे गवसे सगळेच असतात. काही जे विचारानं जुडलेले कार्यकर्ते असते ते जन्मभर राहतात आणि राजकीय दृष्ट्या आलेले लोक एकूण तिकून जाणं येणं चालू असतं. तर त्यांचा हा प्रवास सुखाचा जावो, प्रत्येकाचं राजकारण चांगलं व्हावं. पण आमचा लढा कमी होणार नाही, आमची लढाई कायम मजबूत राहील. त्याच्यात आम्ही किंचितही मागं हटणार नाही. न्यूज मराठी 24/7 नवा भारत नवा विचार.